पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रस्तावित आहे। या विमानतळाचं काम 2029 पर्यंत पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे। परंतु ज्या ठिकाणी ज्या गावांमध्ये हे प्रस्तावित विमानतळ आहे त्या पारगाव एकूण 7 गाव आहेत, त्यातल्या पारगावमध्ये मी आहे आणि याच पारगावातल्या लोकांशी आपण संवाद साधूयात। काय नेमकी तुमची प्रमुख भूमिका आहे या विमानतळासंदर्भात? विमानतळाला गावचा विरोध आहे, कारण येथून सर्व शेतकरी विस्थापित झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांनी काय उदरनिर्वाहाचं साधन त्यांच्याकडे नाही आहे। त्यांचं जीवन हे शेतीवरच अवलंबून असल्यामुळे जर पूर्ण शेती गेली तर शेतकऱ्यांनी भविष्यात पुढं काय करायचं, त्यामुळे शेतकरी खूप या विमानतळामुळं अस्वस्थ आहेत। तुमची भूमिका आहे की या गावामध्ये विमानतळ होऊ नये अशीच आहे? आमची भूमिका या गावात विमानतळ व्हायचंच नाही, झालंच नाही पाहिजे। मरण आलं तरी चालेल, पण आम्ही विमानतळ होऊन जाणार नाही ही आमची इच्छा आहे। शेतकऱ्याच्या जमीन शेतकऱ्यांनी जायचं कुठं आणि काय करायचं आणि काय जाणार आहे? सरकार फसवणूक करणार आहे, आणणार मोठं कारखानदार आणि त्यांची भरती करणार, आम्ही काय करायचं? एवढीच आमची इच्छा आहे। विमानतळ होऊन देणार नाही, मरण आलं तरी चालेल। किती गावांमध्ये विमानतळ प्रस्तावित आहे आणि त्या तुमची जशी भूमिका आहे तुमच्या गावची तशीच इतर गावांची देखील भूमिका आहे? या पुरंदर तालुक्यामध्ये 7 गावामध्ये विमानतळ प्रस्तावित आहे। 7 गावांची नाव? पारगाव, खानवडी, मंजवडी, एकतपूर, कुंभारवळण, वनपुरी आणि उदाचीवाडी। 2832 हेक्टर क्षेत्र त्यांनी घोषित केले, म्हणजे 7080 एकर एवढे एक क्षेत्र होते। आणि याच्यामध्ये जे 7080 एकर क्षेत्र जाते तर शेतकरी समूळ त्यांचं उच्चाटन होणार आहे। त्यांचं घर आहे, त्याच्यात जमीन आहे, त्यांनी डेव्हलप केलेले विहिरी असतील, पाईपलाईन असतील, सगळं त्याच्यामधून जाणार आहे। आणि या भूमिकेमुळे शासनाच्या आतापर्यंत शासनाने हे विमानतळ आमच्या 7ही गावावरती, पारगाव गावावरती जबरदस्तीनं लाभलेलं आहे। शेतकऱ्यांना ते नको आहे, पैसा ही महत्त्वाची गोष्ट नाही आणि ह्यांचं जीवन पूर्णपणे इथं संपणार आहे। आता घर आणि जमीन गेल्यानंतर पुढं करायचं काय असा प्रश्न आहे। हे शेतकरी शेतीच करू शकतात, दुसरा मोठमोठा व्यवसाय करायचा असतं ते आत्तापर्यंत उद्योगपती झाले असते, परंतु शेतकरी आम्ही या पुरंदर उपसामुळे 100% बागायत क्षेत्र झाले आणि इथं पिके चांगल्या पद्धतीचे आता 2-2 पिकं एका शेतात वर्षातून घेतली जातात। बाजारपेठाजवळ आहेत, शेतकरी सुखी आणि संपन्न आहे, संतुष्ट आहेत। आणि हे सगळं सोडून जाऊन दुसऱ्या गावात कुठे जाणार? पुनर्वसन ह्या फार मोठा नरक आहे। आत्तापर्यंत झालेले प्रकल्प आहेत, कुठल्याही शेतकऱ्याला दुसऱ्या गावात समाविष्ट करून घेतलं जात नाही, त्यांचं समायोजन होत नाही। स्थानिक पण जर सरकारने पुनर्वसन केलं तर तुम्हाला मान्य आहे? याच्यामध्ये पुनर्वसन हा प्रकारच नाही MIDCकडे दिल्यामुळे, आणि आम्हाला जमिनीच द्यायच्या नाहीत, घरदार द्यायचे नाहीत, इथून जायचं नाही, आणि त्याच्यामुळे शासनाचे पुढचे पर्याय आमच्याकडे देण्याची गरजच नाही आहे। मुळात हे विमानतळ आम्हाला नको, या भूमिकेवर आमच्या शेतकऱ्यांना आम्ही ठाम आहोत आणि याच्यासाठी आमचा निकराचा लढा, या निकराच्या विरोधात निश्चितपणे चालू आहे, राहणार आहे। आपल्यासोबत गावच्या सरपंच आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। गावकऱ्यांची भूमिका आहे की या ठिकाणी विमानतळ नको, कसं बघता या सगळ्या गावकऱ्यांच्या मागणीकडे? आता आम्हाला पुरंदर उपसाचं पाणी आलेलं आहे, आमच्या फळबागा आहेत, ऊस आहे, त्यामुळं आमचं गाव सुजलम सुफलम आहे। आज रोजी शेतीच्या जीवावरती आमची मुलं फॉर्च्युनर घेऊन फिरतायत, त्यामुळं आम्हाला विमानतळ हे नको आहे, आम्ही सुखी आहे। साधारणतः 2016 किंवा 17 साली इथं विमानतळ होणार अशा चर्चा रंगू लागल्या आणि तेव्हापासून सुरू झालेलं विमानतळ आज देखील जागेअभावीच जे आहे ते गावकऱ्यांचा विरोध आहे। पुढची दिशा तुमची काय असणार आहे? 2016 साली जेव्हा विमानतळ या ठिकाणी जाहीर झालं, आता जवळपास 8-8.5 वर्ष त्या प्रक्रियेला झालेली आहेत आणि 8-8.5 वर्षामध्ये या 7 गावामध्ये इरिगेटेड लँडचा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे पुरंदर उपसामुळे खूप, आणि त्यामुळे आत्ताचं सरकार 2016ला जी भूमिकेने वागत होतं तीच भूमिका घेऊन आत्ता सरकार वागतं आहे। त्यामुळे आमची 100% या जमीन द्यायला विरोध आहे आणि इथून पुढच्या काळात जो लढा सरकारने बघितलेला नसेल त्याच्यापेक्षाही मोठा लढा उभारलेला या 7 गावातून आपल्याला दिसेल। सरकारशी काही तुम्ही पत्रव्यवहार केला आहे का? अनेक मोर्चे देखील या गावाने काढले, परंतु आता सध्याची स्थिती काय आहे? नाही, सरकारशी आम्ही कुठलाही व्यवहार करणार नाही आहे। जोपर्यंत सरकार आमची भूमिका जी आहे न देण्याची त्याच्यावर ठाम होत नाही तोपर्यंत आम्ही कुठलाही व्यवहार सरकारशी करणार नाही। काय पुढची भूमिका असेल तुमची? आम्हाला कुठल्याही प्रकारे आमची जमीन या विमानतळाला द्यायची नाही आहे।
आज सर्वसामान्य शेतकरी आहे. पुरंदर उपसामुळे ऊसासारखं पीक आमच्या शेतामध्ये घेतलं जाते. आज आमची 2,000 झाडं स्वतःची आहेत. बऱ्याचशा लोकांच्या फळबागा आहेत ह्याच्यामध्ये. आणि तुम्ही सांगा शेतकऱ्याने म्हणजे आम्ही हा विचारच करू शकत नाही, जायचं कुठं. आज शेतकऱ्याकडे काही नाही आहे, गाई बैल म्हणजे भरपूर आहे. हे सगळं सांभाळायचं कुठं, जायचं कुठं, निशब्द आहे हे. म्हणजे शेतकरी हे विचारच करू शकत नाही आम्ही या विमानतळाचा. अनेक जण म्हणतात आहे की इथे विमानतळ झाल्यानंतर रोजगाराच्या संधी प्राप्त होतील. इथली जे फळं आहेत म्हणजे पिकांसाठी वाटाणा असेल किंवा फळभाज्या असतील, भाज्या असतील, हे विदेशात जाईल आणि पुरंदर शेतकरी सदन होईल. कसं बघताय या वक्तव्याकडे? आमच्या गावातील तरुणांना नोकरी मिळेल याची शाश्वती नाही मूळ म्हणजे. आणि त्या प्रकल्पांसाठी ज्यावेळेस जे प्रकल्प शासनाने जे काढले आहेत तर त्यासाठी जे शिक्षण लागतं, जी पदवी लागते ती आमच्या मुलांकडे आहे का याचा विचार तुम्ही केला आहे का? तेव्हा आम्ही आत्ता सध्या पुरंदर उपसा या योजनेअंतर्गत खूप मोठ्या प्रमाणात आमच्या गावामध्ये प्रगती झाली आहे. मग आम्हाला त्याच प्रगतीवर राहायचं असताना हा सरकारचा अट्टहास कशासाठी? सरकारने तुमचं विमानतळ करताना किंवा गावांची नावं देताना या संदर्भात कुठली चर्चा केली होती का? आणि आत्ताची स्थिती काय आहे? तुम्ही सरकारला काय सांगू इच्छिता किंवा पत्रव्यवहार कुणापर्यंत आत्तापर्यंत तुम्ही केलेला आहे? 25 सप्टेंबर 2016 साली सरकारने पेपरला एक छोटीशी बातमी दिली, नोटीस काढलेली नाही, काय नाही, आणि या ठिकाणी आम्ही विमानतळ करू घातलं आहे असं म्हणले. पण तेव्हापासून म्हणजे गेली 9 वर्ष झालं आम्ही पेपरवरच, आम्हाला कुठल्याही प्रकारची सरकारकडून साधी 2 ओळीची नोटीस नाही किंवा लेखी नाही की आम्ही तर तुमच्या जागी विमानतळ करतो म्हणून फक्त पेपरबाजी चाललेली आहे. आणि आता काल परवा 7 तारखेला एक अधिसूचना काढली असं म्हणतात, पण त्या अधिसूचनेवरती कुठल्याही प्रकारची सरकारची सही नाही, डिजिटल नाही, कसली नाही. त्यामुळं आम्ही सरकारशी बोलायला अजिबात तयार नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आम्हाला या ठिकाणी विमानतळ होऊन द्यायचं नाही. आमची शेती बागायत आहे, पूर्ण बागायत आहे. आमच्याकडे ऊस, अंजीर, सीताफळ या ठिकाणी चांगल्या प्रकारे पिकतं. पुरंदरचा अंजीर भारत देशात प्रसिद्ध आहे. हा आमचा अंजीर इथून हे होतो आहे, बाहेर जातो आहे. त्यामुळे आम्हाला या ठिकाणी विमानतळ होऊन द्यायचं नाही. राजकीय नेते म्हणत आहेत की या ठिकाणी विमानतळ होईल, पुरंदरमध्येच विमानतळ झालं पाहिजे. कसं बघताय याकडे? राजकीय नेत्यांचा त्याच्यात स्वतःचा फायदा जास्त आहे. राजकीय नेत्यांना इथं एजंटच्या भूमिकेत उभे राहता येते. इथली जागा घ्यायची आणि पुढं भांडवलदारांना विकायची, हा एकच हेतू त्यांचा आहे. त्याच्यात शेतकऱ्याचा कुठलाच फायदा नाही. पुढची भूमिका काय असेल तुमची? पुढची भूमिका आता भरपूर लढाई झालेली आहे रस्त्यावरची, पण आता कायदेशीर बाजूने आम्ही लढायच्या तयारीत आहोत. तर आपण या ठिकाणी बघू शकतो पुरंदरमधल्या पारगावमधले ग्रामस्थ जे आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि त्यांची मागणी एकच आहे की पुरंदरमध्ये विमानतळ झालं नाही पाहिजे. पुरंदर तालुक्यामध्ये विमानतळ प्रस्तावित आहे आणि पुरंदरमधल्या ज्या 7 गावांमध्ये हे विमानतळ होणार आहे, या 7 गावांचा याला विरोध आहे. आता नेमकं पुढं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन जीवनसह जयदीप भगत, एबीपी माझा, पुरंदर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.